विधान परिषद निवडणुकीसाठी 270 आमदारांचं मतदान झालंय। 4 आमदारांचं मतदान अजून बाकी आहे। मनसेचे राजू पाटील तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरांचे 3 आमदार असे एकूण 4 आमदारांचं मतदान बाकी आहे। आपण बघतोय की एकूण 274 आमदारांचं मतदान होतं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये। 270 आमदारांचं मतदान झालेलं आहे। 4 आमदारांचं मतदान बाकी आहे। या 4 आमदारांमध्ये मनसेचे राजू पाटील आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरांचे 3 आमदार आहेत। असे 4 आमदार मतदान करायचं अजून बाकी आहे। त्यामुळे आता ते मतदान कधी करणार हे बघणं महत्त्वाचं आहे। मतांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर या आमदारांची मतं होणार काय हे पण बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आपण बघतोय 4 आमदारांचं मतदान बाकी आहे। 270 आमदारांनी हक्क बजावला। संदीप, एकूण विधानसभेत 288 आमदार असले तरी त्यामध्ये काही जणांनी विधानसभेचा राजीनामा देऊन लोकसभा लढवली होती। जे खासदार झाले ते काही जण मूर्त देखील झालेले आहेत आणि त्यामुळे एकूण 274 आमदारांचं आज मतदान होणार आहे। त्यापैकी 270 आमदारांनी मतदान केलेलं आहे। 4 आमदार अद्याप मतदान करायचं बाकी आहे। त्यामध्ये मनसेचे राजू पाटील आहेत आणि बहुजन विकास आघाडी जी हितेंद्र ठाकूर जे आहे तर त्यांच्यासोबतचे ते 3 आमदार आहेत। एकूण 4 आमदार अद्याप बाकी आहेत आणि 4 वाजेपर्यंत त्यांना मतदान करायचं आहे आणि 4 वाजेचा मतदान संपल्यानंतर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।